नमस्कार मंडळी. तर मी आता गावाला आले म्हटलं काही ना काही काम सुरूच असते. तर आता आमची कांदा काढणी चालू झालेली आहे. तर आमच्याकडे उद्या मावळी आहे. तर माझ्या आईने नाही का आता मला वावरात तिकडे घेऊन आली. त्यांना स्वयंपाक करायला लागतो ना, मग ते सरपण वगैरे घेऊन येतो. चुलीवर स्वयंपाक करायचा गॅस महाग झालाय म्हटल्यावर आम्ही दरवेळेस गॅस करीत असतो, पण आता गॅस बीस काय नाही म्हणली चल सरपण गोळा करायला. मला आता घेऊन आली इथं सरपण गोळा करू लागायला. पण आता ती गोळा करते, मी इथं बसले सावलीत लई ऊन लाग. बघा माझी आई कशी स्वतः सरपण तोडती. घेशील लागून ये काळजीचे म्हणून म्हणते गाई. तर गाई जे बघा एवढं सरपण गोळा करून घेऊन चाललोय आम्ही घरी आता. तर हे बघा आता मला कांद्याच्या वावरात घेऊन आली कांदा बघायला. मग करून लागत आहे आणि ती हिंडी होती इकडे तिकडे मला तिच्या मागं मागं. करिअरचं टेन्शन येत होतं, पण नंतर ना आठवलं हे बघा आपल्या काय एवढं सगळं आहे, मग टेन्शनच गेलं. तर आई मला लगेच म्हणती तुला उद्या कांदा काढाय आणते त्या मावळ्यांबरोबर दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत, मग तुला कळन करिअरचं टेन्शन काय असतं. माझी आई मला सांगत असते नाही का, पुरीने सगळ्या कामामध्ये ऑलराऊंडर असलं पाहिजे, सगळं आलं पाहिजे. सगळे येतं फक्त मी कधी करीत नाही वावरात काम बिम सगळे येतं, फक्त मला कुणी नेत नाही वावरात काम करायला. तर फक्त पोहतच नाही येत, पण आता पोहायला शिकायचंय. आता सुट्ट्या लागल्यात म्हणजे आता पोहायला शिकणार आहे. कधी पण कोणतं पण शिकलेली गोष्ट व्हायला नाही जात, कधी ना कधी काम येते. गाईज माझी आई नाही का मला सारखं सांगत असते पोहायला शिक. का बरं माहिती का, ती नाही का तिचं नवीन नवीन लग्न झालं ना त्यावेळेस म्हणजे असं घरी पाणी वगैरे येत नव्हतं ना, विहिरीत जाऊन नाही का ते ओढून पाणी आणायला लागायचं. तेव्हा नाही का ती पाणी आणायला गेली विहिरीमध्ये आणि विहिरीतच पडली होती ना काय. विहिरीतच पडली, पण तिला पोहता येत होतं. आणि त्यावेळेस नाही का शेजारी कुणीच नव्हतं, असं घरापासून नाही का लई लांब विहीर होती आमची, आणि ते एकटीच गेली ती पाणी आणायला आणि शेजारी पाजारी कुणीच नव्हतं तिच्या, आणि पाणी काढायला गेली विहिरीतच पडली. नशीब तिला पोहता येत होतं, म्हणून मला सांगत असते सारखी सगळ्या कामामध्ये ऑलराऊंडर पाहिजे. मला पहिलं शिक म्हणते, पण मला आता कुणीच पहिलं शिकवायला नाही. गाईज ही बघा आमची ताई नाही का इथं पोरांना पहिलं शिकवायला घेऊन आलेली आहे. हो ताई मला पण शिकवा, आता मला पण शिकायचंय.